एक छोटासा स्टुडिओ ऑफिस. रात्रीचा वेळ आहे. मध्यम प्रकाशात रोहन आणि स्नेहा बसलेले आहेत. टेबलवर उघडलेला आहे एक लॅपटॉप, ज्याच्या स्क्रीनवर बेंगॉलच्या जंगलाचा नक्षा दिसत आहे. दोघेजण आपल्या हॉरर फिल्मच्या सेटला घेऊन गप्पे मारत आहेत. हव्यामध्ये थोडंसं थंड माहोल आहे आणि माहोल थोडा विचित्र सुद्धा झाला आहे. स्नेहा, हे बघ, ही जागा शांती अनाथालय, बंगालच्या जंगलात एकदम परफेक्ट. हे तर कांदाहार आहे. असं वाटत आहे जसं खूप वर्षांपासून बंद पडलेलं आहे. हा, 1930 नंतर तिकडे कोणीच गेलेलं नाही आहे. ह्याच्या व्यतिरिक्त भारी हॉरर फिल्मचं सेट भेटेल का? रोहन, तू कायम अशा विचित्र जागा का निवडतोस? अरे, आपण रोमॅन्टिक फिल्म थोडी बनवत आहे, हॉरर फिल्म बनवत आहे, तर सेट तर खतरनाक पाहिजेच ना. इथे जर काय आपण रोमॅन्टिक मूवी पण शूट करेल तर ती हॉररच वाटेल. मला तर वाटतं की तिथे खरोखरच भूत असतील. जर भूत भेटला तर त्याला पण कास्ट करूयात. भूत तर नॅचरल ऍक्टिंग करेल. हा पण तर विचार कर की जर तो नॅचरल ऍक्टिंग करेल, लोक नॅचरली मरतील सुद्धा. अरे शुभ शुभ बोल. मी या अनाथ आश्रमला आपल्या ब्लॉकबस्टर सेटसाठी सेट केलेला आहे, आणि जेव्हा आपण सोबत आहोत तर घाबरायचं कशाला. उद्यापासून आपण शूटची तयारी सुरू करूयात. घनदाट अंधार जंगल. रात्रीचे 10 वाजलेले आहेत. एक कार रस्त्यावर चालत आहे. रोहन ड्राईव्ह करत आहे. अनन्या त्याच्या बाजूला बसलेली आहे आणि मागं विक्रम, स्नेहा आणि कुणाल. हव्यामध्ये सनसनाहट आहे. अचानक कारचा रेडिओ आपोआप बंद होतो. अरे, हे गाणं आपोआप बंद कसं झालं? काही क्षणांनंतर कारची हेडलाईट सुद्धा अचानक बंद होते. चोहीकडे खूप जास्त अंधार पसरतो. भूत 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 भूत. अरे, भूत कुठे आहे? माझ्याशी चिपकत आहे ना. अरे, भूत नाही, मी आहे. अरे, भीतीने मी तुला चिपकतोय रे. काहीच दिसत नाहीये. आता गाडी कसं चालवणार आपण? बस आता गुगल मॅपवर फक्त 2 किलोमीटर दाखवत आहे. जवळच आहे. हळूहळू चालवशील तर आपण पोहोचून जाईल. रोहन हळूहळू गाडी चालवायला लागतो, पण काही क्षणांनंतर गाडी खराब होते आणि थांबते. रोहन गाडीमधून खाली उतरतो आणि त्याला चेक करायला लागतो. माहोलमध्ये स्ट्रेस वाढायला लागला होता. काय झालं सर? गाडी का थांबली? माहिती नाही. वाटतं आहे काही खराबी आली आहे. थोडा वेळ लागेल. तुम्ही सगळे गाडीतून बाहेर निघा. सगळेजण गाडीवरून खाली उतरतात आणि आजूबाजूला चालायला लागतात. रोहन आणि स्नेहा मिळून गाडी ठीक करण्याचा प्रयत्न करत आहेत. ह्याच मध्ये विक्रम आणि कुणाल बोलत बोलत जंगलामध्ये थोडं आत चालायला लागतात. यार कुणाल, या जंगलाची हवा किती ताजी आहे. शहरातल्या धूळ मिट्टीपासून तर पूर्ण वेगळी. ताजी हवा तर ठीक आहे, पण फोनमध्ये सिग्नल नाही आहे. कोणाचा फोन नाही येत आहे. तसाही मला फोन पासून ना त्रास होतोय. अरे, थोडी शांती तर मिळाली, नाहीतर शहरात. तेव्हा अचानक एक विचित्र आवाज ऐकू येते. विक्रम बोलता बोलता थांबतो. हा कसला आवाज होता? दूर एक पांढरी आणि भयानक आकृती दिसायला लागते, जिचा चेहरा नव्हता आणि ते हळूहळू त्यांच्याकडे चालत येत आहे. विक्रम, तो बघ, तो बघ, भूत भूत. अरे, घाबरू नकोस. मला कोणता प्राणी असेल? बघ, तो आपल्या जवळच येत आहे. पळ विक्रम, पळ. विक्रम आणि कुणाल तिथून पळायला लागतात. ती सावळी त्यांचा पिछा करते, पण हळूहळू गायब होते. आपापला श्वास सावरून विक्रम आणि कुणाल गाडीजवळ पोचतात, जिथे रोहन आणि स्नेहा गाडी दुरुस्त करत आहेत. अरे, काय झालं? तुम्ही एवढे पळत का आहात? कोणत्या प्राणीने पळवलं काय? नाही, भूत भूत होता. कुठे भूत? मागे बघ. तो तर रोहन आहे. नाही, माझ्या मागे बघ. अरे, तो तर विक्रम आहे. तुम्हा दोघांना काय झालंय? आम्ही खरंच भूत बघितला. भूत आमचा पिछा करत होता. हो, कुणाल खरं बोलतोय. आम्ही जीव वाचून पळालो आहे. हे भूत वगैरे काही नसतं. हे सगळं वहम आहे. एखादा प्राणी असेल. कोणी पण असो, गाडीत बस, इथून निघूयात. गाडी अजून ठीक नाही झालेली आहे. कळत नाही आहे की प्रॉब्लेम काय आहे. इथं कोणी मेकॅनिक पण नाही भेटणार. इथून आपल्याला फक्त 1 किलोमीटर पुढे जायचंय. तिथेच आहे शांती अनाथालय.
चला चालत चालतच आपण जाऊया. सगळेजण चालत चालत शांती अनाथालयाकडे जातात. पण मागं कोणीतरी आहे जे गपचूप त्यांचा पाठलाग करत आहे. हे लोक शांती अनाथालयाला पोचतात. बाहेरूनच ही जागा खूप जास्त विचित्र वाटत आहे. तुटलेल्या फुटलेल्या भिंती, जुन्या खिडक्या आणि चोहीकडे सन्नाटा. इकडेच थांबायचं आपल्याला? हो यार, शहर तर खूप लांब आहे. रोज येणं जाणं पॉसिबल नाही आहे. मी या खतरनाक घरात नाही राहू शकत. बस. अरे घाबरतोस का? आम्ही सगळे सोबत आहो ना तुझ्या. हे लोकेशन माझ्या फिल्मसाठी एकदम परफेक्ट आहे. बघ किती हॉरर वाइब आहे. याच्यामुळे आपण इंडस्ट्रीमध्ये धूम मचवणार. चला सगळे रेस्ट करा. उद्या शूटिंगचं खूप हेक्टिक शेड्यूल आहे. सगळेजण आपापल्या खोलीमध्ये झोपायला जातात. अनन्या आणि स्नेहा एका खोलीमध्ये आणि रोहन, विक्रम आणि कुणाल एका दुसऱ्या खोलीमध्ये. रात्रीचा अंधार पसरला होता. तेव्हा कुणालला बाहेर कोणाच्या तरी चालण्याचा आवाज ऐकू येतो. तो खिडकीमधून झाकतो, पण काही पण दिसत नाही. जेव्हा कोणी आहेच नाही तरी चालायची आवाज का येत आहे? कुणाल दरवाजा खोलून बाहेर जातो. चोहीकडे बघतो, पण त्याला कोणीच दिसत नाही. तरीही चालण्याची आवाज अजूनही येत होती. कोण आहे? कोण आहे तिकडे? कुणाल जसंच मागे वळतो त्याला तीच भयानक आकृती दिसते. डोकं नसलेली, जी जंगलामध्ये दिसली होती. वाचवा वाचवा, भूत भूत. कुणाल हाफत आपल्या खोलीमध्ये पळून जातो. त्याचा ओरडणं ऐकून रोहन आणि विक्रम सुद्धा जागे होतात. काय झालं? भूत भूत का ओरडतो आहेस? मी माझ्या डोळ्यांनी पाहिलं. तोच होता जो जंगलात दिसला होता ना, तोच होता तो. ठीक आहे, चला बघूयात. रोहन, विक्रम आणि कुणाल तिघेजण घाबरत घाबरत बाहेर पडतात. कुणाल दोघांच्या मध्ये लपलेला आहे. अंधारात काही विचित्र आवाज ऐकू येत होती. ते लोक त्या जागी जातात जिथून आवाज येत होती. ऐक, तिकडून आवाज येत आहे. हो, वाटतं तिकडे कोणीतरी आहे. आपण तिकडे का चाललोय? तिकडे भूत आहे. तो आपल्याला नाही सोडणार. जेव्हा ते जवळ पोहोचतात तर बघतात की स्नेहा कुणाकडून तर फोनवर बोलत आहे. स्नेहा, तेवढ्या रात्री इकडे काय करत आहेस? घरामध्ये नेटवर्क येत नव्हता, म्हणून फोनवर बोलण्यासाठी मी बाहेर आले. आणि तुला बघून कुणाल ओरडत होता की बाहेर भूत फिरत आहे. अच्छा, तर कुणाल, तुला मी चुडेल दिसते का रे? नाही, मी खरंच भूत पाहिला होता. त्याचं डोकं नव्हतं. कोणी पण कुणालच्या बोलण्यावर विश्वास ठेवत नव्हतं आणि सगळेजण पुन्हा आपल्या खोलीमध्ये परत येतात आणि झोपतात. सकाळी सगळेजण उठतात तर बघतात भिंत्यांवर काही जुन्या फोटोज लावलेल्या आहेत. त्यामध्ये मुलं आहेत, पण कुणाचा पण चेहरा स्पष्ट दिसत नव्हता. बघ, रात्री मी एका बिना डोक्याच्या माणसाला पाहिलं होतं आणि या फोटोज मध्ये सुद्धा कोणाचं डोकं दिसत नाहीये. अरे, होऊ शकतं की रात्री तू याच फोटोजला पाहिलं असशील आणि तुला वाटत असेल की भूत आला आहे. तर ठीक आहे, आता आपल्याला फालतू गोष्टींसाठी वेळ नाही आहे. हेच आपलं सेट आहे. तर चल, सेटअप मांडूयात. क्रू शूटिंगसाठी अनाथालयामध्ये दाखल होतं. आत एक विचित्र वास आहे. भिंत्यांवर जुनी पिक्चर्स आणि मुलांच्या हातांचे निशाण आहेत. रोहन आणि स्नेहा सेटअप करत आहेत. विक्रम कॅमेरा ॲडजस्ट करत आहे. अनन्या आणि कुणाल स्क्रिप्ट वाचत आहेत आणि मेकअप आर्टिस्ट त्यांचं मेकअप करत आहे. सीन 1, शॉट 1. हा हॉरर सीन आहे. अनन्या, तू कॉरिडॉरवर पळत आहेस. कुणाल, तू भूताचा रोल करणार आहेस. लाईट रेडी? हो सर. विक्रम, कॅमेरा रेडी? हो बॉस. पण मला ही जागा अजिबात चांगली वाटत नाही आहे. या फोटोमध्ये चेहरा का नाही आहे? विक्रम, रिलॅक्स. हे सगळं सेटचा पार्ट आहे. बहुतेक रोहनने बनवला आहे. तेव्हा अचानक एक जोरदार आवाज ऐकू येतो. जिचा दरवाजा जोरात बंद झालेला आहे. सगळेजण थांबतात. लाईट आपोआप बंद होते. विक्रमचा कॅमेरा आपोआप झूम इन करतो आणि एक विचित्र फोटो कॅप्चर करतो. कॉरिडोरच्या शेवटला एक
डोकं नसलेलं शरीर उभं आहे. हे काय झालं? तुम्ही मला घाबरवायला प्रँक करत आहात ना? नाही, आम्ही काही नाही केलं आहे. विक्रम, तो फोटो दाखव जरा. विक्रम कॅमेराची स्क्रीन पुन्हा चेक करतो, पण फोटो गायब झालेली आहे. सगळेजण घाबरलेले आहेत, पण रोहन त्यांना शांत करतो. तुम्ही सगळे घाबरू नका. वाटतं लाइटिंगमध्ये काही प्रॉब्लेम झाला असेल. चला, शूटिंग सुरू करूयात. टाइम वेस्ट नको करायला.